भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि उघड शब्दात तोफ डागली आहे। ते म्हणाले की सध्याचा निवडणूक आयोग विरोधकांशी अत्यंत अन्यायकारक वागतोय। त्यांचं हे विधान वक्तव्य भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडवून देणार आहे। निवडणूक आयोग खरंच निष्पक्ष वागतोय का? विरोधी पक्षांवर अन्याय होतो का? माजी निवडणूक आयुक्त असं का म्हणालेत? सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर घडलं असं की एस.वाय. कुरेशी सध्या त्यांच्या एका नवीन पुस्तकामुळे खूप चर्चेत आहेत आणि याच दरम्यान त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत थेट सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालच्या आयोगावर निशाणा साधलाय। त्यांना विचारण्यात आलं की सर, तुम्हाला वाटतंय का की सध्याचा निवडणूक आयोग विरोधकांशी थोडा अन्याय करतोय? यावर कुरेशींनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच थक्क झाले। ते म्हणाले, थोडा अन्याय हा शब्द खूप छोटा आहे। आयोग विरोधकांशी खूपच जास्त अन्यायकारक वागतोय। कुरेशींनी पुढे सांगितलं की हीच मुख्य अडचण आहे ज्यामुळे देशातील 23 विरोधी पक्षांना एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात जावं लागलं। आता तुम्ही म्हणाल, कुरेशी असं अचानक का बोलतायत? तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील एक अत्यंत रंजक धोरण हे जगासमोर मांडलंय। कुरेशी म्हणाले की माझ्या काळात माझी एक ठरलेली पॉलिसी होती, विरोधकांना नेहमी प्राधान्य द्या, कारण सत्तेपासून विरोधक हे दूर असतात, त्यांच्याकडे संसाधनं नसतात, त्यांना निवडणूक आयोगाच्या सहकार्याची जास्त गरज असते। सरकारच्या पाठीशी तर अख्खी यंत्रणा असते। त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले की जर सरकार आणि विरोधक या दोघांनी एकाच वेळी भेटीची वेळ मागितली तर आधी विरोधकांना वेळ द्या। कुरेशींनी एक मोठा दावा केलाय की माझ्या याच धोरणामुळे तेव्हाची सगळ्यात मोठी विरोधी पार्टी असलेल्या भाजपला, म्हणजेच आजच्या सत्ताधारी भाजपला सगळ्यात जास्त फायदा झालेला। ते पुढे खोचकपणे असंही म्हणाले की आज भाजपचे काही नेते जर माझ्यावर टीका करत असतील तर ते हा इतिहास विसरतायत। कुरेशी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी आजच्या मीडियाच्या भूमिकेवर सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, आजचा मीडिया सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांनाच उलट प्रश्न विचारत सुटतोय, थेट नेहरूंच्या काळांपर्यंत प्रश्न घेऊन जातोय। लोकशाहीत मीडियानं जनतेच्या वतीनं सरकारला जाब विचारायला पाहिजे, कारण सरकार हे जनतेला उत्तरदायी असतं। सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवत ते म्हणाले की आज अशी वेळ आली आहे की विरोधी पक्षांच्या नेत्यांना निवडणूक आयोगाच्या एका भेटीसाठी अक्षरशः भीक मागावी लागते, पण आयोग त्यांना वेळ देत नाहीये आणि शेवटी कंटाळून विरोधकांना भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहावं लागतंय। एका माजी प्रमुखानं निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर आश्चर्य आणि खेद व्यक्त केलाय। भारताचे 17वे मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले एस.वाय. कुरेशी यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। खरं तर कुरेशी यांच्या मते सध्याचा निवडणूक आयोग हे विरोधी पक्षांशी अत्यंत अन्यायकारक पद्धतीने वागतंय, ज्यामुळे आयोगाची प्रतिमा आणि विश्वासार्हता यांना मोठा धक्का बसलाय। ते म्हणाले की कधी काळी देशातला सगळ्यात विश्वसनीय संस्थांपैकी एक असलेल्या निवडणूक आयोगाचा वारसा हा कमी होत असल्याचं पाहून मला खूप दुःख होतंय। माजी मुख्य निवडणूक आयुक्तांचे हे गंभीर आरोप हे भारतीय लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत। जेव्हा निष्पक्ष असणारी संस्था एकांगी वागू लागते तेव्हा लोकशाहीचा पाया डगमगू लागतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाची निष्पक्षता आणि विश्वासार्हता ही कोणत्याही लोकशाही राष्ट्राची खरी ताकद असते। या आरोपांमुळे खरं तर भविष्यात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत काही बदल होतात का आणि सगळे राजकीय पक्षांचा विश्वास पुन्हा मिळवण्यात आयोगाला यश येतं का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। एस.वाय. कुरेशी यांच्या या विधानाशी तुम्ही किती सहमत आहात? सध्याच्या निवडणूक आयोग हा खरोखरच तुम्हाला एका बाजूने झुकलेला वाटतोय का, की विरोधकांचे हे फक्त राजकीय आरोप आहेत? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।